सभापती महोदय, त्यांनी पत्र दिलं. एक अतिशय गंभीर हे उद्या त्याच्यानंतर बोलतो. बाब या 93च्या सूचनेद्वारे मला सभागृहामध्ये मांडायची आणि त्याची दखल सरकारने योग्य प्रकारे घ्यावी अशी अपेक्षा आहे. सभापती महोदय, ITI पवई मुंबईतील जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये 19/2/2026 रोजी 19 फेब्रुवारीला एक घटना घडली आणि तिथे त्या हॉस्टेलमध्ये 2 विद्यार्थ्यांमध्ये मारामाऱ्या असा काही प्रकार झाला. तिथले जे IITचे रॅपिड ॲक्शन फोर्सवाले होते ते तिथे गेले. त्या दोघांनाही त्यांनी तिकडे ताब्यात घेतलं. तर ते दोघे दारू प्यायलेले होते. त्यांच्या पोलिसांना त्यांनी कळवलं. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. तर एका विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये त्याच्या बॅगेमध्ये काडतुसं मिळाली. आता प्रश्न असा निर्माण होतो, IIT जसं एवढं प्रेस्टिजियस ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, आजही त्याची विश्वासार्हता आहे आणि ज्या पद्धतीने हे ज्या विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये हे काडतुसं सापडलेले आहेत, पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे बरोबर आहे. गुन्हा दाखल केला त्या ह्याच्या ॲम्युनिशन ज्याला म्हणतो आपण, त्या काडतुसाचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु त्याचा तपास का नाही केला? काडतूस आहेत ते काय फेकून मारणार होता? तो काडतूस आहेत, मग त्याच्या मुळाशी काय जाण्याचं कारण? आणि त्या विद्यार्थ्याचा जेव्हा चौकशी झाली तेव्हा तो बिहारमधल्या एका गावामध्ये, विशिष्ट गावामध्ये त्याचे संबंध असल्याचे कळले. आता 2 प्रश्न याच्यातनं निर्माण होतात. ते असे की आपल्याला हे माहिती आहे, अनेक ह्या जे हॉस्टेल असतात तिथे बाहेरची सगळे असे गुंड प्रवृत्तीची मुलं, माणसं अनेक वेळेला सापडलेली आहेत. विशेषतः याच्यामध्ये बनारसमध्ये BHU तिथे तर तो अड्डाच आहे गँग लोकांचा. आता IIT सुद्धा असं व्हायला लागली का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून ही जी काडतुसं ज्या विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये मिळालेली आहेत आणि तो थेट बिहारचा आहे आणि त्याचा संबंध तिथल्या कुठल्या गँगशी आहे का, आणि त्या काडतुसं ते कशासाठी त्याने त्या ह्याच्यामध्ये ठेवली? मग काडतुसं आहे त्याचा अर्थ काहीतरी शस्त्र असावं, कुठेतरी असावं. मुंबई पोलीस इतके आपले हे राहिले का? मुंबई पोलिसांचं नाव एवढं मोठं आणि त्यांनी त्यांच्या तपासामध्ये हा तपास का केला नाही, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि तो करणार का? आणि याचा जो संबंध बिहारच्या एका गावाशी लावला जातो, त्या गावातला आहे हे कबूल आहे. तर ह्याच्या मागे एक मोठी हे असू शकते असा आमचा संशय आहे आणि ते ह्याच्यामध्ये तपासामध्ये दिसलं नाही. आणि म्हणून त्याचं पूर्ण तपास करून त्याची माहिती आपण अवगत कराल का? सभापती महोदय, IIT मुंबईमध्ये घडलेली ही घटना आहे. आपल्याला माहिती आहे की IIT मुंबई हे केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येतं आणि इथे पोलिसांना देखील जर का चौकशी करायची असेल तर पूर्वपरवानगीने तिथे जावं लागतं. आणि परंतु ह्याच्यामध्ये जी घटना घडली ती अशी आहे की जो विद्यार्थी आहे त्याचा हा मित्र होता. जो विद्यार्थी ओरिजिनली जो आहे तो बिहारचा आहे. तो शिकण्याकरता अर्थात इथे ह्या मुंबईमध्ये आपल्या ह्या IIT पवईमध्ये आहे. आणि IIT पवईने त्या संस्थेने हॉस्टेलमध्ये गेस्टना अलाव केलेला आहे. म्हणजे जर का कोणी तुमचा नातेवाईक किंवा गेस्ट असेल तर त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये घेऊन राहू शकता. हा तो मित्र बिहारचा, म्हणजे विद्यार्थी देखील बिहारचा आणि हा मित्र देखील बिहारवरनं आला होता. आणि त्याच्या बॅगेमध्ये ही काडतुसं सापडली ही देखील वस्तुस्थिती आहे. पण तपास पूर्ण केला नाही असं बाब नाही आहे. तपास आपण पूर्णपणे केलेला आहे. जी काडतुसं सापडली ही कुठून त्यांनी आणली, ही त्यांनी बिहारवरनं आणली होती. बिहारवरनं जिकडनं त्याने आणली होती त्या व्यक्तीला देखील अटक केलेली आहे. आणि त्यांनी ज्याच्याकडनं त्यांनी विकत घेतली होती त्याला देखील आपण अटक केलेली आहे. त्यामुळे ह्याची पूर्ण चेनेज ही आपण शोधलेली आहे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून आपण त्या व्यक्तीला देखील आपण ह्याच्यामध्ये अटक केली आणि म्हणजे त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. त्याचा उद्देश ह्याचा मागचा काय होता ती चौकशी सध्या अजून चालू आहे आणि ती एन्क्वायरी अजून चालू आहे. परंतु ह्याच्या मुळापर्यंत मुंबई पोलीस गेलेले आहे आणि त्या व्यक्तीला आपण अटक देखील केलेली आहे. लक्षवेधी क्रमांक त्या उत्तरामध्ये दिलंय ते सगळं. परंतु एक गोष्ट आपण कबूल केली ज्याची भीती मी व्यक्त केली सुरुवातीला, की IIT विभागाने
त्यांचे घरचे असतील किंवा कोणाला तरी त्यांच्या त्या रूममध्ये अलाव जर केलं असेल, परंतु ती व्यक्ती असामाजिक तत्व जर असेल तर ती गंभीर आहे. जरी हे केंद्राच्या ह्याच्यात असलं तरी आपल्याला ते अधिकार आहेतच ना. एखादी अयोग्य गोष्ट जर समजा IIT मध्ये घडत असेल तर आपल्या पोलिसांना अधिकार आहेतच ना. का मर्डर झाल्यावर जाणार आहेत ते फक्त पंचनामा करायला तर नाही. आणि म्हणून आपण त्या गोष्टीचं मी कौतुकच केलंय की त्याच्या थेट बिहारच्या गावामध्ये जाऊन तिथपर्यंत आपण ते खोदकाम केलं. पण काडतूस कशासाठी? तो कोणाला सप्लाय करण्यासाठी आणलं होतं का? त्याने काय तो हाताने फेकून मारणार होता का? मग काडतूस जर आहेत, जिवंत काडतूस मिळालेले, तर कुठचं शस्त्र वापरलं जाणार आहे वगैरे ही सुद्धा तपासाचा मेन गाभा असला पाहिजे. नुसती काडतूस मिळाली, त्याचा पंचनामा केला, तिथून त्याला उचललं असं न होता तर ते आपण करणार का? आणि ती माहिती सभागृहापुढे आणणार का? सभापती महोदय, मी मगाशी म्हटलं तपास चालू आहे आणि त्या होय, म्हणून सांगितलंय तपासामध्ये तुम्ही. सामान्य सदस्यांना ज्या शंका आहेत नक्कीच त्या दृष्टीने देखील तपास हा भाई करण्यात येईल जगतापांनी जे आणि त्याची प्रश्न माहिती अवगत उपस्थित करण्यात केले येईल. त्याचं उत्तर आपल्याकडून होय अगोदरच आलंय पहिल्या प्रश्नात.